उन्हाळा चालू झाला आहे. आज आपण बनवणार आहे गरम मसाला. त्यासाठी मी घेतली आहे 2 किलो लवंगी मिरची, तर 1 किलो बेडगी मिरची. हे मी उन्हात वाळून घेतले आहेत चांगलं. धने वाळून घ्यायचे आहेत. कांदा मी बारीक चिरून उभा चिरायचा आहे कांदा, तो पण उन्हात वाळून घ्यायचा आहे. सर्वप्रथम धने आपण भाजून घेऊयात. मग कांदा भाजून घ्यायचा आहे चांगला. ब्राऊन होतपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे. गरम मसाल्यासाठी मी घेतले हळद, मोठी इलायची, स्टार आणि लवंग, दालचिनी, काळी मिरी, जावंत्री, जिरा, तीळ, तमालपत्र हे सर्व आपण भाजून घ्यायचे तेलामध्ये थोड्या. हे सर्व आपण आता भाजून घेणार आहोत. पहिला तमालपत्र भाजून घेऊया. हळद भाजून घ्यायची आहे. जास्त तेल नाही टाकायचं, थोडंच टाकायचं आहे. मिरच्या आधीच मी वाळून घेतले, त्याचे देठं काढून घ्यायचे. जर तुम्हाला नसेल काढायचं तर तुम्ही काढू शकत नाही काढलं नाही तरी चालेल. ते उन्हाळ्यात लोक आता पापड, लोणची वगैरे काय बनवते हे पण तुम्हाला मी दाखवणार आहेत ते पण पुढच्या व्हिडिओमध्ये. पण बाजारातून मसाला विकत आणण्यापेक्षा तुम्ही हे घरीच बनवू शकता. मोठी इलायची टाकायची आहे, दालचिनी टाकायची आहे. हे सर्व आपण पहिला भाजून घेणार आहोत. लवंग टाकली, काळी मिरी टाकली, शहाजिरा, जिरे हे सर्व आपण त्यात टाकणार आहोत. ते पण भाजून घ्यायचे. जावंत्री टाकूया आता. सर्व मसाला आता आपण बारीक ह्याच्यात भाजून घेऊया. हे थंड होऊन द्यायचं आहे. आता तीळ भाजून घ्यायचे. मिरच्या आपल्या चांगल्या उन्हात कडक वाळल्या आहेत. त्या आता मी त्याच्यात देठं काढलेले आहेत, मी तशीच ठेवली आहेत ती. लसूण घेतलं आहे मी अर्धा किलो. जेवढ्या मिरच्या असतात त्या प्रमाणात लसूण घ्यायचं आहे. लवंगी मिरची 2 किलो आणि 1 किलो बेडगी मिरचीला मी अर्धा किलो लसूण वापरलं आहे. खोबरं घेतलं 1 किलो, ते चांगलं किसून घ्यायचं आहे. ते पण भाजून घ्यायचं आहे. खोबरं पण चांगलं ब्राऊन थोडंसं करून घ्यायचं आहे. मिरच्या तुम्ही उन्हात न टाकता जर तेलात पण भाजले तरी चालेल. कमी तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत मिरच्या. पण मी भाजलेले नाहीत, उन्हात टाकलेत आणि त्याला असं तेल सोडून घेतले. हे सर्व मसाले आपण आता थंड होऊन देणार आहोत. मीठ घ्यायचं आहे, लागण तेवढं तेल घेतले मी. अर्धा किलो मीठ वापरले, पावशेर तेल घेतले मी. आता हे आपण काढून आणायचं आहे. हा झाला गरम मसाला. तुम्हाला ही रेसिपी कशी आवडली नक्कीच कमेंटमध्ये सांगा.